जुहू बीचवर साचलेल्या कचऱ्याचं रियालिटी चेक करत असताना आजचा 8वा दिवस आहे। लोकशाही मराठी गेल्या आठवड्याभरापासून जुहू चौपाटीवर पसरलेल्या कचऱ्याची सत्य परिस्थिती दाखवते। महानगरपालिकेने केलेले दावे आज देखील फोल ठरतायत। आज समुद्राला भरती असल्यामुळे बराच कचरा हा समुद्राच्या पोटात पुन्हा गेलाय, पण आजही समुद्रकिनारी प्लास्टिकचा कचरा हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। येथील आढावा घेतलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूया। मागच्या काही दिवसांपासून जुहू चौपाटीवरती प्लास्टिकच्या कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि या सगळ्याच परिस्थितीचा लोकशाही मराठी आढावा घेत आहे, रियालिटी चेक करत आहे। मागच्या आठवडाभरापासून ह्या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आजचा 8वा दिवस आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर पालिका प्रशासन ज्या पद्धतीत दावा करत आहे की 75-75 असे 2 शिफ्टमध्ये कर्मचारी काम करत आहेत, पण आज देखील हे कर्मचारी आपल्याला कमी पाहायला मिळतात आणि त्यामुळे हा कचरा कुठेतरी लवकरात लवकर जो आहे तो उचलला जात नाहीये, काढला जात नाहीये, अशी स्थानिकांची निश्चितच मागच्या काही दिवसांपासून आपण प्रतिक्रिया ऐकत आहोत। आज देखील आपण पाहिलं तर याच कचऱ्यातून या सगळ्याच स्थानिकांना जे आहे या कचऱ्यामधनच मॉर्निंग वॉक करावा लागत आहे। तसंच आपण जर पाहिलं तर निश्चितच आज समुद्राला मोठी भरती आहे आणि त्या भरतीमुळे बराच कचरा जो आहे समुद्र किनाऱ्यावरना पुन्हा एकदा समुद्राच्या पोटात गेलेला पाहायला मिळतोय। मात्र इथे पालिका प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत, जे काम करत आहेत, त्यांनी इथे काही कचरा जो जमा केलेला आहे त्याचा डोंगर साचवून ठेवलेला आहे। त्यामुळे मागच्या आठवड्यात आपण जर पाहिलं तर या सगळ्याच परिस्थितीचा ज्यावेळी लोकशाही मराठी म्हणून आम्ही आढावा घेतला होता, त्यावेळी दुसऱ्याच दिवशी आपण पाहिलं होतं पालिका प्रशासनाकडनं हे काम जे आहे ते सुरू करण्यात आलं, पण मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय की जे दावे पालिका प्रशासन करत आहे ते फोल ठरत आहेत। कुठेतरी आपण पाहतोय की महापौर देखील 1-2 दिवसात मागच्या आठवड्यामध्ये म्हणाल्या होत्या की आम्ही पाहणीसाठी येऊ। आजही 8वा दिवस उजडलेला आहे तरी महापौर देखील इथे फिरकलेल्या नाहीयेत। मात्र विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर असतील, स्थानिक नगरसेवक असतील किंवा मग इथले स्थानिक आमदार यांनी जरी इथली पाहणी केली असली, ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत महापौरांकडनं असतील किंवा मग स्थानिक लोकप्रतिनिधींकडनं, तरी देखील आपण पाहतोय की जैसी थे परिस्थिती जी आहे ती आजही आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे निश्चितच पालिका प्रशासनाला कधी जाग येणार हा आता देखील प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे पालिका प्रशासनाकडनं हा कचरा जोपर्यंत साफ केला जात नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आमची करडी नजर असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।